पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आत्ते, अगो अगो तू कशाला आलीस इथे? कुणी पाहिलं ना तर तुलाही शिक्षा करते. करू देत. आरती द्यायलाच आले आहे ना मी. उमा आत्ते, तुला नको का आरती? त्याच्यात काही वाईट आहे का? नाही ग. हातपाय न धुता जेवायला बसलीस म्हणून एवढी मोठी शिक्षा? अगं पण बयो, मी विचार केल्यानंतर माझी चूक कळली मला. आपण शेणा मातीत हात घालतो, अंगणात खेळतो, मग हातपाय धुवूनच जेवायला बसायला हवं ना. आपण निरोगी राहावं म्हणूनच मोठी माणसं अशा सवयी लावतात ना आपल्याला. हो, पण एवढी मोठी शिक्षा? तू काय द्वार नव्हेस. मी नाही बाई माझ्या मुलांना अशी शिक्षा करणार. अगं पण त्यासाठी आधी लग्न व्हायला हवे. आणि ते तर मोडले. बरं बरं चल, तुला इथे कोणी बघितलं ना तर तुलाही शिक्षा होईल. चल. अगं अगं थांब. अगं अगं आते ऐक ना, मला तुला एक महत्वाचं सांगायचंय. बस. बोल. अगं बयो, काय झालं? बोल. अगं तुला माहिती आहे ना, आपली सगुणा इमामवाड्याकडे गेली आहे आणि तिला आणायला कोणीच जात नाहीये. बिचारी सगुणा आपल्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल. म्हणजे नाना जात होते तिला आणायला, पण बापूंनी अडवलं. म्हणाले यापुढे सगुणा हा विषय संपला. गाय काय आणि बायका काय, दावणीलाच बांधलेल्या. हे बघ ना, माझं लग्न होत नाही म्हणून सगळे हेटाळणीने बघतात माझ्याकडे. जड झाले मी. गालावर हा डाग आहे म्हणून सगळे नापसंत करतात मला. हा नसला ना तर बघ, दिसते की नाही मी सुंदर? तुझ्याहूनही सुंदर दिसते, हो की नाही? तू हा हात काढलास तरी मला तशीच सुंदर दिसतेस. पण बघायला येणाऱ्यांना नाही ना तसं वाटत. आता गालावर हा डाग आहे, हा काय माझा गुन्हा आहे का? पण तरी चोरट्यासारखं वावरावं लागतं मला. सगुणेचा विषय संपला तसा उमाचाही संपलाच आहे. मग काय, या ना त्या कारणाने शिक्षा करून या माडीवरच्या खोलीत डांबतात मला. वयाने वाढूनही लग्न न झालेली मुलगी मुळी दृष्टीसच पडू नये कुणाच्या. असं नको ना म्हणूस मारते, मला कसेच होते. नाही ह पुन्हा बोलणार. तू नको मनाला लावून घेऊस. हे असं सगळं बायकांच्या हातात असतं ना तर मीच गेले असते सगुणे आणायला. पण पुरुषांसमोर आपलं काय चालणार? घरातले कोणीच सगुणेसाठी काही करत नसतील तर तिला असंच मरू द्यायचं का? आता सगुणेला सोडवण्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं. छान. सदाशिवराव, कुणाचा उद्धार केलात तुम्ही.
तेव्हा त्र्यंबक साने येत आहेत म्हटल्यानंतर कुळानं घाम फुटतो नुसता. कराराच ठेवलाय आम्ही तेवढा. आणि तुम्ही काय केलं? स्वतःला काय दानशूर करण्याचा अवतार समजता की काय? अरे गधड्या, सारा वसूल करायचा सोडून स्वतःजवळचेच पैसे घेऊन आलास. तो जोशी कोण लागतो तुझा? सासरा की जावई? काका अजिबात तोंड घालू नकोस मध्ये. तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या लाडामुळे झालाय असा. त्याची आईस तुझी बायको ती सुलोचना त्याला नेहमी पाठीशी घालते आणि तू नंदी बैलासारखा बुगू बुगू करतोस. बाप म्हणून जरा कान पिळायचे. पण मी काय म्हणतो काही काका, म्हणू नकोस. अरे यानं जोशात सारा माफ केला तरी त्या गोऱ्या साहेबाच्या कचेरीत आपल्याला पूर्ण सारा भरावा लागणार. तो कुठून आणणार आहेस? त्याच्या खिशातून? काय रे सदाशिवा, दमडी कमवायची अक्कल नाही तुला आणि दोन्ही हातांनी दान करत सुटलाय. बरं झालं याच्यासाठी ते मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आज हिसकटला. परचुऱ्याची मुलगी जरा अगोचरच वाटली मला. त्याच्या पदरास बांधली असती तर आठवडी बाजारात विकून आली असती याला. नारायणा, तुझा लेख 1,12,000 करणार बघ. छे 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 छे. असेच गुण उधळत राहिला तर खोतीवर पाणी सोडावं लागणार. आता एका जोशात सारा माफ केलाय जर गावात कळले तर सगळे मागे लागणार. आम्हासही माफ करा. मग काय करणार आहेस तू? काय उत्तर देणार आहेस? बोल ना. आता का दातखिळ बसती तुझी? मला फार वाईट वाटले जोशी काकांच्या अवस्थेचे. ते किती प्रामाणिक आणि सज्जन आहे. असे का होते हो जगात? जगात या अजून झाडावरून खाली उतरता येत नाही यांना. रात्रीच्या अंधारात माडीवरच्या खोलीत जायचे म्हटले तर भीती वाटते या. आणि हे जगाची काळजी व्हायला निघाले. यापुढे सारा वसुलीत असे दिवे लावलेस तर रात्रीच्या अंधारात माडीवरच्या खोलीतच कोंडून ठेवेन तुला. अहो, पुण्यात होतात आपण इतकी वर्ष शिकण्यास. काका आजोबाच्या 14व्या रत्नाची ओळख नाही तू. जोशी काकांना मदत केली यात खरेच माझे काय चुकले? आई नेहमीच का गा असे होते? माझी प्रत्येक गोष्ट आजोबांना, आप्पांना, काकाला चुकीचीच वाटते. तसे नसते रे सदाशिवा, की नाही? ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो. हो, एखाद्याला जी गोष्ट योग्य वाटते ती दुसऱ्याला चुकीची वाटू शकते. आई पण आई, नडलेल्या माणसाला मदत करण्यात कोणालाच चूक वाटतं का म्हणे? कारण आडल्या पडल्यास मदत करावी असं शाळेत घरी शिकवलेलंच आहे ना. तरी आजोबांच्या लेखी मी फार मोठी चूक केली. असे कसे ग? मला खरंच कळत नाहीये मी आता कसे वागावे. खरे सांगू का, तुझेही चुकले नाही आणि आजोबांचेही. व्यवहारिक जग फार वेगळे असते सदाशिवा. तारतम्य ठेवावे लागते आणि ते अनुभवानेच कळते. तू आता लहान आहेस की नाही? जसजसा मोठा होशील तसतसे कळेल तूस. जगात असेच असते का? मोठं झाल्यावर कळणार असेल तर आत्ता कसे वागायचे? मी एक सांगते ते लक्षात ठेव. आत्ता काय आणि मोठं झाल्यावर काय.
कायम आपल्या मनोदेवतेला विचारून वागावे. ती म्हणेल ते अंतिम. मग जग काहीही म्हणू. आता बघ ना, आज देखील व्यावहारिक दृष्ट्या जरी तू चुकीचा वाटत असलास तरी माणुसकीच्या जगात मात्र तू फार मोलाचे काम केले आहेस. माझ्या दृष्टीने तर तू पुण्याचे काम केले आहे सदाशिवा. तेव्हा आता सारे विसर. तू जेवला देखील नाहीयेस. निदान हा लाडू तरी खा. नाही आई, माझ्यामुळे आजोबांना खूप मनस्ताप सहन करावा लागलाय आणि माझ्यामुळे घरातली शांतताही नाहीशी झाली. मला नकोच. सदाशिवा असं काय करतोस? आई, तूच म्हणतेस ना नेहमी की चूक केली असेल तर त्याचे प्रायश्चित्त घ्यावे म्हणून. अरे हो, पण नकोय मला. काय झाला? काय देताय काय त्याला? लाडू मला लय आवडतात. बेसनचा पण आहे, रव्याचा पण आहे, केली पण आहे. आहा, नुसता बघून माझ्या पोटात तलमलायला लागलाय. आधी केली खाऊ काय हा लाडू खाऊ? बारकू काका, आज मी फसणार नाहीये. आज मी त्या लाडवाला हातही लावणार नाहीये. कोण देतोय तुम्हाला? जे लाडू मी खाणार आहे, केली बी मीच खाणार आहे. काय समजलं? मज्जा आली परचुऱ्यांकडे. तुम्ही याय पाहिजे होता. लय मज्जा आली. मजा? मग मी तर ऐकलं आजोबा मुलगी न पाहताच माघारी आले आणि खूप रागावले होते. होय, पण मोठ्यांना लहानांची मजा कुठं कळती? काय समजलं? लय मज्जा केली परचुऱ्याच्या पोरांनी. धमाल केली. हो, हो. एवढा घोडा झालाय तरी हाताने भरवायला लागतो. म्हणूनच बिघडलाय. काय माहित कशाला एवढे लाड करतात. ते तू आई झाल्याशिवाय नाही कळायचं गोदावरी. कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी वित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. मी काय म्हणतोय बापू, एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? तेही बरोबरच आहे. एवढे मोठे स्थळ हातचे जाता कामा नये. वेळ पडल्यास पाय धरावे लागले तरी चालते. अगदी.
आणि वडीलधाऱ्यांचे पाय धरण्यात कसला संकोच. ठीक आहे, आपण एक काम करू. दुपारची वामकुक्षी झाली की आपण जाऊ सान्यांकडे. नाक घासू पण हे स्थळ पक्के करून मात्र येऊ. तो त्र्यंबक आहे शिरपीच्या, पण मनाने तसा सरळ आहे. गणपत महादेवा, पानात अन्न तसेच आहे हो. तुम्ही उपाशी राहिल्यानी सगुणा परत येणार आहे का? जेवा जेवा हो. बापू, तुम्ही मला अडवलं, पण आता मला जाऊ द्या. काहीतरी करून सगुणेला वाचवायला हवं. आपण तिला असं वाऱ्यावर नाही हो सोडू शकत. मगाशीच सांगितलं ना तुला, सगुणा हा विषय आता संपला. बस. झालं समाधान? बापू, बापू, अहो ताई, आता ग काय? मोरी वासराचं हंबरणं ऐकून तुझ्या घशाखाली घास उतरत नाहीये ना. पण मी सगुणेला घेऊन येणारच. पण कसं? दादा, त्या त्या 2 रुपयांचं काय करायचं रे आता? नाही म्हणजे सदाशिवाने उदारपणे जोशास दिले का रे? पण आता तुला ते वसूल करावे लागतील त्यांच्याकडून. नाही तर तुझ्या वेगळ्यातून द्यावे लागतील. पण द्यावे लागतीलच, कारण काका सोडणार नाहीत. मोठाच प्रश्न आहे. मात्र काका फारच बोलले हा सदाशिवास. आधीच माझा सदाशिव मऊ काळजाचा, भित्र्या सशासारखा, आणि आपले काका म्हणजे बहिरी ससाणा. आपण सुद्धा कापतो त्यांच्या समोर. तर बिचाऱ्या सदाशिवाचं काय? आणि 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 आज त्या शेणाच्या गोळ्याच्या प्रकरणानंतर काका जरा तापलेलेच होते. दादा त्या जोशांच्या प्रकरणाची भर. नाही दादा, मी काय म्हणतो, 4 दिवस काकांपासून जरा लांबच राहायला पाहिजे. काय निखारे अजून धुमसतायत. यावं का आम्ही? या नाही या, बोलवतो काकांना. काका तुझी अवस्था मी समजू शकते का मोरी. आई विना एकटं राहायचं हे दुःख मीही सोसलं एकदा. आजी आजारी होती तेव्हा आई गेली होती तिच्या माहेरी. 4 दिवस रडून रडून डोळे सुजून गेलेले माझे. पण तू रडू नको हा. मी सांगते, तुझी आई नक्की परत येईल. काय म्हणालीस? नाही ग,
तुला बरं वाटावं म्हणून नाही म्हणत आहे मी. सगुणेचा ठाव ठिकाणा लागलाय. ती कुठेशी इमामवाड्यात गेलीये म्हणे. नाना निघाले होते तिला आणायला. बापूंनी जाऊच दिलं नाही नानांना. आता काय तर म्हणे सगुणेचा विषय संपला. असा कसा विषय संपला? एकीकडे सगुणेला खूप आता म्हणायचं आणि दुसरीकडे तिचा ठाव ठिकाणा माहीत असून सुद्धा आणायला जायचं नाही. नाही, तू काळजी करू नकोस. मला काय हे वडील माणसांचं वागणं पटलेलं नाहीये. तुझी आई तुला नक्की भेटेल.